न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना परभणी वार्ता चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा। नमस्कार सर, आता आपण आलेले आहोत तहसील ऑफिस गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी। जवळपास या ठिकाणी 13 तारखेपासून 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण चालू आहे। आपण आमरण उपोषणकर्ते यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया। सर, आपण आंदोलन काय म्हणून करतात? हे जे गंगाखेड बाह्यवळण रेल्वेचा मुळामध्ये हा प्रोजेक्ट आहे। गंगाखेड म्हणजे परभणी परळी दुहेरीकरण, आणि हा प्रोजेक्ट असताना यामध्ये गंगाखेड बाह्यवळण नावा आणि त्याच्यामध्ये एक गुड्स टर्मिनल साइडिंग आउटर यार्ड नावाचा असा हा प्रोजेक्ट आहे। सगळा गोंधळून टाकणारा प्रोजेक्ट यामध्ये मिसळण्यात आलेला आहे। बरं, हे बी ठीक आहे। याच्यावरी जर जायचं झालं तर ज्यांना कुणाला मावेजा दिलाय तो अतिशय अल्प आहे। आमच्या या ठिकाणी आम्ही मागण्या घेऊन आलेलो आहोत की ज्या बाधितांच्या मागण्या आहेत, कारण की आज कंप्लेंट झाल्या तर ज्यांना जे मावेजा मिळालेला आहे त्या मावेजा अतिशय कमी आहे। त्या मावेजाच्या बाबतीमध्ये जर आम्ही इथल्या SDM कलेक्टर किंवा आणखीन कुणालाही प्रश्न विचारायला गेले, जवळपास 13 डिपार्टमेंट असतील, तर ते एक प्रतिकूल एका चौकटीमध्ये उत्तर द्यायला लागलेत आणि सांगायला लागलेत की शासन निर्णय, शासनाचे तसे नियम आहेत, अटी आणि नियमामध्ये बसवले। त्यामुळे आम्ही पहिली मागणी केली की जी मागणी महसूल मंत्री यांच्या मार्फत सुरळवा म्हणजे गंगाखेडचे जे गंगाखेड ते सुरळवाडी जे आहे, हा 5.5-6 किलोमीटरचा जो भाग आहे, जो ह्या यार्ड आणि बाह्यवळणामुळे बाधित होणार आहे, त्या वार्डला विशेष दर्जा देऊन त्याच्यासाठी विशेष परिपत्रक काढावं। विशेष परिपत्रक काढल्याच्या नंतर इथल्या अटी आणि नियम शिथिल होऊन इथल्या ज्या बाधितांना त्यांच्या जागेचा या ठिकाणी भूसंपादन कायदा 2013च्या सेक्शननुसार म्हणजे कमीत कमी 5 पट बाजारभावाचा भाव मिळावा, ही आम्ही पहिली मागणी घेतली। त्यानंतर रेल्वेनं या ठिकाणी बाधितांना विशेष मदतीचं पॅकेज द्यावं, त्याबाबत त्यांचा एक निरोप आलेला आहे 5 लाख विशेष पॅकेजाचा, पण त्याच्यामध्ये त्यांनी अटी शर्ती आणि हे त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले नाही। त्यामुळे त्याच्यावर अजून आमची काही चर्चा झाली नाही। नंतर बाधितांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र यासाठी की आमची तर मागणी आहे नोकरी, रेल्वेमध्ये नोकरी दिलीच पाहिजे। पण रेल्वे आता काहीतरी सांगायला लागली की आम्ही काय 2019ला काय ते आम्ही बंद केले नोकरी देणं। त्याच्यामुळे आमचं मत आहे महाराष्ट्र शासन जर आमची जमीन संपादन करून रेल्वेला जरी देत असेल तर महाराष्ट्र शासनानं त्या इथल्या जे काय भूसंपादनमध्ये जे बाधित होणार आहेत त्यांच्या घरच्यांना किंवा घरच्या एका सदस्याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिलं पाहिजे। आणि आणखीन एक महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या ह्या मागण्या आता आम्ही अतिशय प्रतिकूल आणि थोडक्यात ठेवून, म्हणजे एक तर या ठिकाणी आपल्या मराठीत म्हणतात तसं, एक तर बाप दाखवणं ते श्राद्ध कर, एक तर त्यांना जमीनच पाहिजे आहे ना, तर जमीन या ठिकाणी विशेष या ठिकाणी परिपत्रक काढून इथल्या बाधितांना विश्वासात घेऊन त्यांचा मावेजा द्यावा। नंतर रेल्वेने विशेष मदत करावी आणि कुटुंबातील प्रत्येक एका सदस्याला प्रकल्पग्रस्त द्यावं नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आंदोलकांना आणि बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय, आपण बघितलं असेल मध्यंतरी 2 ते 3 वेळेस या ठिकाणी खूप मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जबरदस्तीपणे त्यांनी काम करण्याचं काम किंवा मोजणी करण्याचं काम केलेलं आहे। तर आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही आधी आमच्या काही अटी आहेत ज्या शर्ती आहेत त्या मान्य करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काम सुरू करा। आणि जर ह्याची कोणतीच जर अट ह्यांनी मान्य नाहीच केली तर मग शेवटी या ठिकाणी बाधितांच्या वतीनं असा निर्णय ठरलेला आहे की ह्या प्रकरणाला किंवा ह्या जो बाह्यवळण रेल्वे बाह्यवळण यार्ड जो प्रकल्प आहे याला कोणीही बाधित आपली जमीन देणार नाही किंवा काम करू देणार नाही, हा अंतिम निर्णय इथल्या बाधित। सर, याच्यामध्ये शेतकरी वर्ग किती असेल आणि रहिवासी कोणी आहेत का? नाही, याच्यामध्ये आता ह्यांनी जे अंतिम निवाडे केलेले आहेत, अंतिम निवाड्यामध्ये खूप गमतीशीर त्यांनी अंतिम निवाडे तुटक केलेले आहेत। सुरळवाडी शिखरवाडी शिवाराचा एक केलेला आहे, तिथे काही शेतकरी आहेत, म्हणजे जवळपास 120 लोकांचा या ठिकाणी आवाड केलेला आहे त्यांनी सध्या। आणि आणखीन जे प्लॉट धारक आहेत त्यांचा आवाड झालेला नाही। आणि 6 सर्वे नंबर येतं, ज्या 6 सर्वे नंबरची मोजणी लोकांनी उधळून लावली, पण त्याच्या मोजणीसाठी त्यांच्या अंतिम निर्णयासाठी हे 6 सर्वे नंबर आहेत गंगाखेडमधले 208, 214, 217, 218, 220 आणि 221 ह्याचा अंतिम निवाडा करण्याचा घाट त्यांचा आता सुरू आहे। पण त्याच्यावर आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत। पण आता बाधितांना आणि ह्या सर्व नंबरमध्ये रहिवाशांना या ठिकाणी माझं सांगणं आहे की आपण या बाबतीत जागृत राहावं। बाधितांची संख्या किती आहे? घर, शेती काय असेल ते सगळं? बाधितांची संख्या अॅक्युरेट या ठिकाणी दिली नाही, जवळपास 700-800 लोकांची संख्या आहे। पण सध्या 120 लोकांचा त्यांनी आवाड केलेला आहे। त्या 120 लोकांच्या संख्येमध्ये जवळपास त्यांचं म्हणणं आहे की 80 लोकांनी काहीतरी पैसे उचलले, म्हणून या ठिकाणी ते असं दाखवायला लागलेत गव्हर्नमेंटला, जवाबी बैठक होत्याल की त्या बैठकीमध्ये असं दाखवायला लागलेत की
भरपूर लोकांनी पैसे उचलले 70% जास्त. पण वास्तविक पाहता हे बघा, हे सर्वे नंबर 208, 204, 217, 218, 220, 221, 270चा काही भाग, 265चा भाग, 206चा भाग यांच्या अर्ध्याच्या मोजण्या झाल्या नाहीत आणि अर्ध्याचा अंतिम निवाडा झाला नाही. मग यांची संख्या अॅक्युरेट कशी सांगता येईल आज? पण गव्हर्नमेंट फक्त अंतिम निवाड्याची संख्या सांगायले आणि त्याच्यातून दिशाभूल करून टाकलेले पैसे लोकांनी उचलले असं भासवत आहे. ते चंदनाच्या झाडाचं काहीतरी ऐकण्यात आलं होतं, ते का तुमच्या बघण्यात आले का लाल रक्त चंदनाचे झाड? नाही आम्ही काय कुणाचे झाडे या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलेले नाहीत. प्रश्न असा आहे की जे आजूबाजूच्या शेजारच्या कोण कळालं किंवा एकंदरीत गंगाखेडमध्ये रक्तचंदन आहे किंवा नाही, प्रश्न कुणाला किती मोबदला जास्त दिला ह्याचा नाही, पण इतराला जसा दिला तसा दुसऱ्यासोबत भेदभाव करून त्याचा मोबदला कमी करू नका ही आमची प्रमुख मागणी आहे. सर्वसमावेशक मोबदला मिळावा. समावेशक मोबदला मिळाला पाहिजे. आता ह्या माणसाला आंब्याच्या झाडाला किती रुपये आलेले आहेत? 97 रुपये आलेले आहेत. आणि ह्या माणसाच्या झाडाच्या वयापेक्षा कमी वयाच्या झाडाला किती रुपये आलेले आहेत? 49,000. ह्या माणसाचे 500 झाड आहे. 500 आहेत. 200 झाडाची नोंद घेतली. 200 झाडाची नोंद घेतली. 460 रुपये प्रमाणे एका झाडाला किंमत दिली. 500 झाडं चाललेत का रेल्वे? 500 झाड. म्हणजे या ठिकाणी एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा ही प्रचंड मोहीम प्रतिवर्षी राबवतो. कुठेही झाडं लावत नाहीत आणि कुठेही झाडं जगवत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि लावलेले वैयक्तिक झाडं हे शासन नष्ट करत आहे असं तुम्हाला म्हणायचं का? तर आमचं म्हणणं आहे, आमचं तर असं म्हणणं होतं की या ठिकाणी हरित लवाद मध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे होतं, गंगाखेडच्या प्रशासनामार्फत गेलं पाहिजे किंवा पर्यावरणवाद्यांच्या वतीने. पण सगळे प्रकरण आम्हीच अपील करावं अशी कुठेतरी इच्छा दिसते लोकांची आणि गव्हर्नमेंट ह्याच्या सतर्क नाही. कारण बऱ्याच झाडांची तोड होणार आहे. पर्यावरणाचा हरितवादाकडे जाणार आहेत नाही, अजून तसा काही निर्णय नाही आता आमचा. तुमच्या मध्यंतरी जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठका झाल्या, त्याच्यातून काही निष्कर्ष नाही? त्याच्यातून कोणताही असा काही खास निष्कर्ष निघाला नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी पहिला शब्द या ठिकाणी इथल्या एजीएम साहेबांना विचारला होता की तुम्ही जनसुनावणी घेतली का? त्यावर त्यांचं म्हणणं आलं नाही. इथंच ते म्हणले असे प्रकल्प करायचे असल्या जनसुनावणी घेणं आवश्यक आहे. बाधितांना, आजूबाजूच्या जनतेला, लोकांना, सगळ्यांना या ठिकाणी सांगून असा प्रकल्प राबविणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर पोलीस बळाचा उपयोग झाला सांगायला तुम्ही 100-200 पोलीस आले, त्याविषयी तुम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा केली का? नाही कलेक्टर साहेबांनी पहिल्यांदा भेटीमध्येच त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. कलेक्टर साहेबांच्या या ठिकाणी अधिकृत पेजवर लिहिलेलं आहे की गंगाखेड भाईवण्याच्या शिष्टमंडळासोबत चर्चेच्या ह्याच्यामध्ये उल्लेख आहे की या ठिकाणी प्रशासनानं आणि पोलीस यंत्रणेनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे कलेक्टर साहेबांचे स्पष्ट आदेश असताना फक्त गुत्तेदाराच्या हितासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी 200-300 पोलीस या ठिकाणी उभा टाकायला लागले. बरं का? बरोबर आहे. धन्यवाद सर. जिल्हाधिकारी सोबत आमची चर्चा झाली. चर्चा होत असताना आमच्या ओंकार पवार आणि योगेशजी फड यांनी इतकं सुंदर विवेचन दिलं की या ठिकाणचं कसं नुकसान व्हायलंय, दुष्परिणाम किती आहेत याचे सर्व विवेचन केल्यानंतर बोलता रेल्वेचा मंत्र्यांना बोलता रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काय म्हणला की बाबा इकडे जी रेल्वे पहिली आहे ना म्हणले तिला वेग वाढत नाही म्हणले, वेग. म्हणून आम्ही बाहेर वळण घेतलंय. मी त्याच दिवस ताबडतोब उठलो आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं हा तुम्हाला मिसगाईड करायला आहे, चुकीची माहिती द्यायला म्हणलं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा हे जे म्हणाले ना बाहेर वळण द्यायला म्हणून इकडं बाहेर वळण वेगा म्हणून द्यायला ना सर म्हणलं पुढे गेल्यानंतर तिथं एक मोठा डोंगर आहे, 100 फूट उंच आहे, 3 किलोमीटर रुंद आहे, ते 50 फूट खोल खंदून न्यायलंय. हा वेस्टेज होणारा पैसा आमचा आहे, शासनाचा नाही. कारण आमचा जो टॅक्स असतो त्या टॅक्सच्या रूपातून जो विकास होत असतो त्या विकासाचा आमचा पैसा आहे. तुम्हाला हे एवढा पैसा खर्च करू द्यायचा का? उत्तर द्यावं म्हणजे त्यानं उत्तर दिलं नाही, गप्प बसला. रेल्वेचा अधिकारी तो गप्प बसला आणि त्यांना मी पुन्हा कलेक्टर साहेबाला सांगितलं की बाबा तुम्ही हे जे पहिले जी आपली रुलपट्टी आहे तिथं बाधित लोकांना कोणाला पैसे द्यायची गरज नाही, फुकटमध्ये व्हायले ना, कशामुळे तुम्ही हे करायला? अशा प्रकारचं मी त्यांना विनंती करून सांगितले. आणि आजही आमची तीच भूमिका आहे. आम्हाला मोबदला देत असताल तर कसा पाहिजे? आमचं जीवन व्यवस्थित व्हायला पाहिजे. अरे 40,000ला घेतलेला प्लॉट कुठं 48,000ला काय येईल? 40 लाखाचा किंवा 60 लाखाचा प्लॉट हा
तुम्ही आम्हाला द्यायला 48,000 5 पट जरी केलं 20 पट जरी केलं तर निघतं का तुमचं? आणि आणखीन एक माझं आव्हान आहे, तुम्ही कितीही तुम्ही पैसे दिले तरीही अशा प्रकारचे सुटेबलची जागा आम्हाला मिळते का? आम्हाला शासनाला रेल्वेच्या अधिकाऱ्याला आमचं आव्हान आहे, तुम्हाला घ्यायचंच ना आमचं, मग त्याच्या मोबदला तशाच पद्धतीचे आम्हाला प्लॉट घेऊन द्या, घरं बांधून द्या आणि जमिनी द्या, तरच आम्ही देणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. या संदर्भात तुमच्याकडून प्रशासनाला विविध वेळा तुमच्या गाठी भेटी झाल्या, चर्चा झाल्या. त्यामध्ये प्रशासनानं तुम्हाला विशेष काही असं वचन दिले तुमच्यासोबत काही कमिटमेंट केली? विशेष काही निवेदन नाही, काहीच नाही. आमच्या निवेदनाचं उत्तरच नाही. या संदर्भात तुमची नेमकी काय भूमिका आहे? हे जे उपोषण चालू आहे 2 महिन्यापासून आंदोलन चालू आमच्या आहे, मागण्या मान्य कराव्या. जे आमचं रास्त मागणं आहे ते त्यांनी हे करून द्यावं आम्हाला. नेमक्या तुमच्या मागण्या काय त्या संदर्भात? आमच्या मागण्या म्हणजे आम्हाला जे हे दिलंय मोबदला त्याच्या 5 पट आम्हाला द्यावा, आम्हाला नोकरी द्यावी किंवा ह्याचं प्रमाणपत्र द्यावं किंवा हे बाह्य वळण रद्द करावं. रेल्वे दुहेरीकरण आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही रेल्वे बाह्यकरण कुठून काढलं, बाह्य वळण कुठून काढलं? तुमच्या आंदोलनाचा कितवा दिवस आहे आज? आमचा अमर उपोषणाचा 3रा दिवस आहे. आंदोलनाला ह्याला 61वा दिवस आहे. तुम्ही सर्व महिला सारखे 61 दिवसापासून या सगळ्या चळवळीमध्ये जाते. सगळे सामील आहेत. यावेळेस तुम्हाला कोणत्या पदाधिकाऱ्यानं, प्रशासनानं, कोणत्या लोकप्रतिनिधीनं महिला म्हणून काही विशेष प्रशासन आलं नाही, अधिकारी आला नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही. इथे लांबून आलोच नाही. आता इथे जे मोबदल्याचे निघाले त्याच्यात तुमचं घर गेले, घराचा विषय कसे तिथे प्लॉट आहे. तुमच्या प्लॉट विषयी नेमकं तुम्हाला किती मुआवजा भेटला आणि किती भेटला? भेटलाच नाही. आम्ही सह्याच केल्या नाहीत, आम्हाला मुआवजा भेटलाच नाही. तुमचा अजून मुआवजामध्ये राहिलं आणि जे खुले प्लॉटवाले आहेत ते मुआवजामध्ये नाहीत, ज्याचं बांधकाम आहे त्यांनी उचलले. म्हणजे बांधकामवाल्यालाच फक्त मुआवजा दिलेला आहे, मोठ्या जागेला मुआवजा दिलेला नाही. बांधकाम झालेलं कोणाचं आहे का? आम्हाला हे सोबतच घेतलं नाही त्यानं. आलं ना? तुमचं ना, घर आम्हाला किती त्यांनी- तुमचं बांधलेलं आहे? 4 दिवस आहे. त्याच्यात तुमचा खर्च किती शासन तुम्हाला देते? आम्हाला कमी पैसे दिले. किती द्यायला? 20 लाख तुमचं घराचं बांधकाम किती? 6 रूमचं आहे आणि 4 रूम आहेत पोर्शनची आहे. त्यांनी दिलेलेच नाहीत ना तेवढे, आणि आम्ही उचलले पण नाही. तसे 5 मुलं तसं आपण 30 लाखाचं बांधकाम. सर यांनी फक्त कागदोपत्री दाखवलं, फक्त खोटं बोलून सह्या करून यांनी दाखवलं, यांनी दिलं काहीच नाही. प्रशासन सुद्धा इथं दिशाभूल करत. दिशाभूल करत आहे. आणि आमच्या नोटिसा नाहीत, आम्हाला कुठलं सांगायला आले नव्हते की आम्ही तुमच्या घर बघायला आलो म्हणून. आमच्या घराला फक्त 15 महिन्याची बांधली. 80 लाखच्या घराला खर्च आहे. तो प्लॉटला रक्कम फक्त 15,000 आहे आणि 20 लाख त्यांनी किंमत काढली. पण आम्हाला काही किंमत दिलेली नाही, आम्ही काही बघितली नाही. ते जेव्हा सर्वेला आले तेव्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही आम्हाला. लागलो तुमचं बांधलेलं घर. त्यांनी काही म्हणले नाहीत की आम्ही तुमचं बघायला आलो म्हणून. फक्त ते आले होते, त्यांनी मोजमाप फक्त बाहेरून चौकोना लांबी आणि रुंदी एवढीच म्हणजे तुमच्या घराच्या क्षेत्रफळच मोजलं, पण तुम्हाला मदत काय किती केलं ते कल्पना काय. दिली नाही, कोण यायले कशाला मोजायले काय त्याच्यामुळे करायले. आम्हाला द्यायचंच नाहीये. तुमचं नाव काय? माझं नाव सुनीता डाके आहे. आणि सर, सुनीता डाके यांच्या घराचं जेव्हा यांनी निरीक्षण केलं त्यावेळेस घराच्या बाहेरून त्यानं मोजमाप म्हणजे प्लॉटची क्षेत्रफळ मोजलं, बांधकाम किती झालं, काय झालं ह्याचा कुठलाही त्यांच्याकडून चौकशी केली नाही, कागदाची पडताळणी केली नाही किंवा यांना बोलले नाही. मला आणखी असं डाकेताईचं म्हणणं आहे. तरी त्यावर त्यांची काय भूमिका आहे आपण? आणि ते जेव्हा परत एकदा आले होते घराकडे, त्यांना जबरदस्तीने घराकडे घेऊन गेले की एकदा घर बघून तर घ्या. आता ते काय म्हणजे तुमच्या घराला आम्ही किंमत चांगली काढतो, मग तुम्हाला घराची किंमत फक्त 20 लाखाचं घरी बघून तर घ्या तुम्ही घराची किंमत किती आहे. ते म्हणजे नाही, सगळ्यात जास्त तुम्हालाच काढतो. माझं म्हणणं आहे की त्यांच्या सगळं अधिकारी जे आहेत त्यांनी किंमत काढली, त्यांनी येऊन बघावते घरं कसे आहेत. कोणाला 20 लाख आणि कोणाला 25 लाख. बांधकाम म्हणजे फक्त 15 महिने झाले घराला, आणि बांधकाम 70 लाखाचं आहे. 70 ते 80 लाख घराला लागले. प्लॉट अगोदरच घेऊन ठेवलेले. मग आता त्या घराला जर 20 लाख रक्कम काढली तर मग आम्ही जायचं कुठं? आम्ही काय भिकारी थोडीच आहे. बसली की आम्ही काय भीक मागायला बसलो? जर शासनानं मुआवजा द्यायचं ठरवलं तर त्याचं काय निष्कर्ष? आम्ही 5 पटीनं त्यांना ते मुआवजा मागणार आणि एक रेल्वे प्रकल्पग्रस्ताचं एक प्रमाणपत्र द्यावं. तेवढे अटी जर त्यांना मान्य असतील तरच आमचे रेल्वे जाणार, नाही तर आम्ही जाऊ देणार.
या सगळ्या आजच्या भावाच्या पासपोर्ट दिले तर आम्हाला नोटीस दिली नाहीत, आम्हाला काहीच केलं नाही. मनानं मोजमाप केलं नाही, मनानं मोजमाप केले. नोटीस यायला त्यांना प्लॉट आम्हाला आपल्या सह्या आहेत का? नोटीस आल्या का? स्वातंत्र्य मिळून आपल्याला 80 वर्ष झालेली आहेत. 80 वर्षामध्ये 50-60 वर्षाच्या महिला माता भगिनींनी आपलं व्यक्त दिलेलं आहे. पण या इथे सिनियर सिटीजन म्हणून लेडीज आहेत. देशाला मिळून स्वातंत्र्य वर्ष मिळून 80 झाले तर नक्कीच आजीचं वय 65-70 असेल. तर नेमकी त्यांची काय भूमिका आहे ह्याच्यात त्यांच्याकडून मला माहित बी नाही बाबा, कल्पना बी नाही. माझं नाव शोभाबाई सोनवणे. बांधलेलं घरी घरी काम रिकामे फुलात. हे तर तुम्हाला कधी पत्र आला असेल काहीच नाही आम्हाला, माहितीच नाही त्याची. आम्ही पोटाला मारून बघून लेकरासाठी घेतलेलं आहे. असं तुम्ही येऊन कब्जा करतात असं लाख लावलीत त्याला, 15 हजार लावलीत त्या प्लॉटला. आणि आता तुमच्यापेक्षा नाही आता हे का जर त्याला घ्यायचंच असलं ते 1 गुंठ आता सध्या 50 लाखाला चालायला आहे. असं 5 पट एका गुंठ्याला दिलं तर आम्ही देऊ, नाही तर आम्हाला द्यायचंच नाही. आम्ही काय त्याच्यासाठी घेतलं नाही. आम्ही लेकरा वाळ्याच्या तोंडातला घास त्याला घालायला. ते बी त्याच्या घरचे पैसे नाही, गव्हर्नमेंटचे पैसे असते त्याच्या खिशातले द्यायला. मग आमच्या नर्द जाऊन काही त्याचे फोटो भरतील का? आम्ही दाबून देतो. तर रेल्वेला खालून जागा आहे ना, प्लॉट मधून तुम्ही कसं काय नेतात? लोकांचे घर लोकांच्या घरी उद्ध्वस्त तुमचा प्रश्न आहे करायला शासनाला. आहे ना. तुम्हाला रेल्वे दुहेरीकरण आहे ना, तुम्ही मंजूर करून आणलंय ना. जागा तुम्हाला रेल्वे दुहेरीकरण तुम्ही मंजूर करून आणलंय. खालच्या पटरीवरून न्या ना तुम्ही. लोकांच्या प्लॉट मधून घेऊन लोकांच्या घर नका ना, लोकांचे घर नका ना उठून तुम्ही. माझी 209 मध्ये बरोबर आहे का? 209 मध्ये माझी प्लॉटिंग आहे. माझ्या माघारीतल्या लेकराच्या सह्या वगैरे घेतल्या. मध्ये आहे म्हणून, पण गोरगरिबाचा विचार करून त्यांना समोर घेऊन आमच्या सह्या दाखवा नोटीसवर. कुठं जे रेल्वे दुहेरीकरण आहे तुमचं त्याच्यावरून न्या. रेल्वे बाह्य वळण कुठून काढलं तुम्ही? तुमचं नाव काय म्हणजे? मनीषा गोविंदराव पवार. भाव चाललाय त्याच्या 5 पट आम्हाला मावेजा द्यावा, रेल्वे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट द्यावं आणि त्यांनी काय करायचं ते करावं. तोपर्यंत आम्हाला द्यायचीच नाही. हो, तुम्ही न्या, नाही तुमचा प्रकल्प बंद पाडा. हा तुमचा ठाम निर्धार आहे का? ठाम निर्धार आहे. सर्वांचा आहे का एकट्याचा आहे? हो, सर्वांचा निर्णय. सर्वांचा आहे का? सर्वांचा निर्णय. सर्वांचा आहे का? पक्का? एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.